हॅलो. ओपन फेरीतील पहिल्याच सामन्याला या ठिकाणी सुरुवात होताना आपण पाहतोय गाव टू गाव मध्ये सेमीफायनल मध्ये धडक मारले तो कुरुळ संघ आणि कालच्या दिवसामध्ये सेमीफायनल मध्ये धडक मारले ते नावली संघ. या पुढील सामना आपण पाहतोय तो SP11 कोल्हापूर चॅलेंजर बॉयज त्वरित चॅलेंजर बॉयज बॅटिंग. चॅलेंजर बॉयजचे दोन्ही खेळाडू मैदानात उतरले ते स्ट्राईकला आहेत ते अब्दुल आणि एका बाजू नॉन स्ट्राईकला आहेत ते राम. आणि गोलंदाजीसाठी येते SP संघाचे नरेश. दोन्ही संघ ओपन गटातील नावाजलेले संघ म्हणून नावारूपाला आलेले ते दोन्ही संघ. आज खरोखरच आपल्याला या दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये महामुकाबला पाहायला मिळणार आहे. नरेश आपल्या संघासाठी पहिलाच चेंडू घेऊन येत आहेत ते नरेश. त्याचा सामना करतील अब्दुल आणि उत्कृष्ट असा ऑफ साइडला कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्नात आणि दुसरी धाव पूर्ण करता करता पंचांनी इकडे निर्णय दिलाय. बाउंड्री चौकार. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये थँक्यू डीजे थँक्यू. नरेश यांचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूचा अब्दुल यांनी जबरदस्त समाचार घेत हा चौकाराच्या दिशेने धाडलेला चेंडू आणि हा दुसरा चेंडू आणि हा दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु झेलबाद झाले ते अब्दुल. डीजे गावागावात एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवरती चौकार खेचत अब्दुल यांनी सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला होता परंतु नरेश यांनी दुसऱ्या चेंडूवरती त्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय आणि त्याने दाखवून दिले की तुम्ही मला पहिल्या चेंडूवरती चौकार मारला तर मी तुम्हाला दुसऱ्या चेंडूवरती तंबूमध्ये पाठवण्याची सगळी तयारी ठेवतो. आणि जबरदस्त असं प्रदर्शन नरेश यांनी केलंय आणि दुसऱ्या चेंडूवरती अब्दुल यांना जेलबाद करून तंबूचा रस्ता दाखवला. अब्दुल यांची जागा घेण्यासाठी या ठिकाणी उतरले ते पिल्ले. बिल्ले पिल्ले. पाहूया काय करतात त्याने हा उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू. खरोखरच सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन नरेश यांच्या माध्यमातून करतायत. सुंदर बॉल असेल त्या सुंदर बॉलाला सन्मान दिलाय तो पिल्ले यांनी आणि उत्कृष्ट असं एक धावा. संघाची धाव संख्या झालेली ते 5. आणि हा जबरदस्त असं बॉलिंगचं प्रदर्शन नरेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती चौकार जाऊन सुद्धा कमबॅक केले ते नरेश यांनी आणि सातत्याने अचूक टप्प्याचा चेंडू टाकून चॅलेंजर बॉयज संघाला जखडून ठेवण्याचं काम करतायत ते पिल्ले. नरेश यांचा दुसरा चेंडू पाहूया. हा खरोखरच जबरदस्त असा चेंडू नरेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. राम आणि पिल्ले दोन्ही आपल्या संघाला संघाची धावसंख्या कुठपर्यंत घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होत आहे ते आपण पाहणार आहोत. तसेच
या दोन्ही फलंदाजांना रोखण्यासाठी नरेश यांचा पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू, परंतु तितकीच साजेशी क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. रनआउटची जोरदार अपील केलेली, परंतु अंपायरनी पंचाने ती फेटाळून लावलेली आहे आणि नरेश यांच्या प्रथम षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा. 1 विकेट 6 धावा. खरोखरच पहिल्या चेंडूवरती चौकार मारला, त्यानंतर नरेश यांनी कमबॅक केले ते या सामन्यामध्ये, या षटकामध्ये, आणि चॅलेंजर बॉयज संघाला 6 धावावरतीच रोखण्याचं काम केले ते नरेश यांनी. चला, वेळ जास्त घेऊ नका, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. आजच्या दिवसामध्ये सर्व सामने आपल्याला संपवायचे आहेत. त्यामुळे दोन्ही टीमांना असू द्या किंवा इथून पुढच्या येणाऱ्या प्रत्येक संघाला आम्ही विनंती करतो की थोडाही वेळ न घालवता आपण आपले झटपट निर्णय घेऊन त्वरित मॅच चालू करायचे आहेत. विश्वास एसपी संघाकडून दुसरी गोलंदाजीसाठी आलेला तो विश्वास आणि उत्कृष्ट असा कटावलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत त्या. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यामध्ये यश मिळाले ते चॅलेंजर बॉयज संघाला. राम यांनी उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू. 2 धावा. विश्वास खरोखरच विश्वासाला साजेशी कामगिरी त्यांना या ठिकाणी करून दाखवायची आहे एसपी संघासाठी, कारण एसपी संघाने पूर्ण विश्वास यांच्यावरती टाकलेला आहे. आणि पहिला चेंडू झाल्यानंतर हा दुसरा चेंडू लेग साईडला कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यश घेण्यामध्ये यश आलंय ते चॅलेंजर बॉयज संघाला. आणि मोठी खेळी करायची असेल तर मला वाटतं चौकार षटकार लागलेच पाहिजे. तसं काय नाही, 1-2 धावा जरी आपण करत राहिलो तरी मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये आपल्याला यश येईल. ते संघाला यश मिळतं. आणि हा उत्कृष्ट असा कटवण्याचा प्रयत्न केला, परंतु झेलबाज झालेले ते राम. खरोखरच विश्वास यांच्यावरती जो SP11 संघाने जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ ठरवतायत ते विश्वास. आणि फलंदाजीसाठी राम बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी जात आहेत ते परवेज. विश्वास याने खरोखरच सुंदर असे आणि अचूक टप्प्याची सातत्याने गोलंदाजी करत करत खेळाडूला जकडून ठेवलं होतं अक्षरशः. राम यांनी सुद्धा सुंदर असं प्रदर्शन, राम यांचं सुद्धा आपल्याला सुंदर असं प्रदर्शन पाहायला मिळालं. परवेज आणि राम हे तंबूमध्ये परतल्यानंतर जे मैदान त्यांची जागा घेण्यासाठी गेले ते परवेज, चॅलेंजर बॉयज संघाचे परवेज. पिल्ले आणि परवेज. पाहूया आपल्या चॅलेंजर बॉयज संघाची धावसंख्या कुठपर्यंत घेऊन जात आहे ते पिल्ले आणि परवेज. विश्वास यांचा पुढील चेंडू. पिल्ले आणि उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू सरपटत बाउंड्रीच्या दिशेने जाताना आपण पाहतो आणि हा चौकार. डीजे थँक्यू डीजे, थँक्यू. डीजे गेला जेवायला. धन्यवाद डीजे मास्टर. खूप सकाळपासून खूप सुंदर असं प्रदर्शन करतायत, परंतु त्यांनाही कुठेतरी भूक लागली असेल. विश्वास यांचा पुढील चेंडू चॅलेंजर बॉयज संघाला आणि हा विश्वास. पिल्ले खूपच सुंदर अशी कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. आणि हा विश्वास यांचा पुढील चेंडू. पाहूया आणि लेग साईडला कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळते त्या. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यास सुद्धा यश आलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करता राहून गेलाय तो
चॅलेंजर बॉईज संघ 2च धावांवरती समाधान मानावं लागेल ते चॅलेंजर बॉईज संघाला. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 16, 2 बॉस 16. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या झालेली ती 16. पिल्ले उत्कृष्ट असं बॅटिंगचं प्रदर्शन करताना पिल्ले आणि हा पुन्हा एकदा लेग साईडला कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण करता करता पंचांनी इकडे हात वारे करून आम्हाला सांगितलंय की हा चौका आहे आणि पिल्ले यांच्या बॅट मधून जबरदस्त निघालेला हा चौकार. या चौकारानंतर संघाची धावसंख्या झालेली ती 20. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20. 20 धावा, 2 षटकार, 2 षटके संपल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली ती 20. पिल्ले आणि परवेश या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चॅलेंजर बॉयज या संघाला खूपच मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण पाहू शकतो. आणि तिसरं आणि अंतिम षटक SP11 संघासाठी घेऊन येत आहेत ते दिलीप. तिसरं आणि अंतिम षटक घेऊन येत आहेत ते दिलीप. पुढच्या 2 संघ काय नाव आहे पुढचे संघ आहे दादा? पुढचा संघ कोणता आहे? 2 असं नाही, टीमचं नाव काय? 2 उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत त्या. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो चॅलेंजर बॉय संघ. खराब फेके असल्या कारणाने हा तिसरा धाव घेता हा धावबाद झालाय तो परवेज हा धावबाद झालेला आहे. खराब फेकीमुळे हा घेतलेला तिसरा रनाचा डिसिजन होता, परंतु तो डिसिजन चुकला आणि हा परवेजला तंबूमध्ये परतावं लागतंय. सरफराज परवेजची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो परवेज. सरफराज सॉरी, क्षमा असावी. सरफराज परवेजच्या जागेवर परवेज आउट झाला, आता सरफराज आलाय. सरफराज आलाय, परवेज आउट झाला. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या झालेली आहे ती उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. खराब फेकीमुळे दुसरी धाव सुद्धा यशस्वी झाली आहे. 24 संघाची धावसंख्या झालेली ती 24. दिलीप खरंच सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो दिलीप. आणि हा उत्कृष्ट असा लेग साईडला कटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यात यशस्वी झालाय तो चॅलेंजर्स बॉयज संघ. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करता करता तिसरी धाव राहून गेले ते. आणि खरंच सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय तो SP11 संघ. आणि तितकीच साजेशी फलंदाजी करतोय तो चॅलेंजर बॉयज संघ. पिल्ले आणि सरफराज. पाहूया अंतिम षटकामध्ये किती धावा कुठतायत आपल्या संघासाठी. दिलीप यांचा दुसरा चेंडू आणि पाहूया खरोखरच दिलीप यांनी सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन करतायत. पाणी घेऊन जायचंय खेळाडूला, दुखापत झाल्यामुळे जरासं पाणी घेऊन जायचंय. खरोखर चॅलेंजर बॉयज आणि SP11 या दोन्ही संघामध्ये रंगलेला हा सामना आपण पाहू शकतो. थोडस
दिलीप यांचा चेंडू पिल्ले यांना थोडा समजला नसल्या कारणाने पुढचा सामना कोणाचा आहे? दे इकडे. यापुढील सामना अव्यांश 11 चॅलेंजर्स वर्सेस NSP रायडर. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी व्यासपीठावरती यायचंय. आपला पुढील सामना अव्यांश 11 चॅलेंजर्स वर्सेस NSP रायडर्स या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या ठिकाणी येऊन नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचंय. आजच्या दिवसामध्ये आपल्याला सर्व सामने सेमीफायनल फायनलचे सामने पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना मी विनंती करतो की त्वरित आपल्या संघ कर्णधारांनी या ठिकाणी येऊन नाणेफेकीचा कौल उडवायचा आहे. हा चॅलेंजर हे ब्राऊ काय त्यांचा टॉस उडून दे. हम्म? बॉल नाही ना झाले. किती बॉल झाले? ए दादा बॉल किती झाले? आणि उत्कृष्ट असा सामना चालू होत आहे. उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला नाही तो चॅलेंजर संघाने. व्यंकट बॅटिंगला गेले ते व्यंकट. पिल्ले दुखापतीग्रस्त झाल्यामुळे त्यांना पॅव्हेलियन मध्ये घेऊन आलेले आहेत आणि त्यांची जागा घेतली व्यंकटेश याने. उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू पाहूया. आणि हा झेलबाद होण्याची संधी होती परंतु हा जबरदस्त असा झेल टिपलाय तो SP11 संघाने. संघाची धाव संख्या झालेली ती 26. हा 27 झाले. 27 धावा झालेल्या आहेत आणि चॅलेंजर आपला SP11 संघाला विजयासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. ती यापुढील सामना अव्यांश 11 चॅलेंजर्स वर्सेस NSP रायडर या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि NSP रायडर यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेले. चॅलेंजर बॉयज संघाने 27 धावा बनवून समोर SP11 संघाला 28 धावा करण्याचं टार्गेट दिलेलं आहे. आणि आम्ही सर्व खेळाडूंना एक विनंती करतो की आपण जेव्हा मैदानात उतरता तेव्हा सर्व स्वतःची काळजी घेऊनच मैदानात उतरावं. कारण हे रखरखत ऊन आपण पाहू शकता. या उन्हामध्ये खेळणं खूप अवघड आहे आणि या अवघड परिस्थितीमध्ये आपण स्वतःची काळजी घेऊन जर खेळला नाही तर खरोखरच आपल्याला त्रास होऊ शकतं. खालिद सय्यद सर आपण व्यासपीठाकडे यायचंय. खरोखर याच्या अगोदर आपण जे म्हटलं की बाबा खरोखर आपण आहे ना स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. आपण जेव्हा अशा रखरखत्या उन्हामध्ये खेळण्यासाठी जातो तेव्हा स्वतःची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण आपण बेभान होऊन या मैदानामध्ये खेळत असतो आणि खेळता खेळता केव्हा आपल्याला दुखापत होईल याचं आपण सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
असं कसं उभा राहा, जाऊ दे ना, नको रे राव, पागल झालं ते. त्याला कुठं उभा करणार? येडा झाला. जाऊ दे रे, जा 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 जा. असू दे रे, असू दे. चल ठीक आहे. हॅलो, कातवडी संघाचे सन्माननीय श्री ब्रावो दे ना, थांबा थांबा सर. हॅलो, कातवडी संघाचे सन्माननीय चंद्रकांत देवरे सर, आज खरोखर गेली कित्येक दशक त्यांनी उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय आपल्या भागासाठी. त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचंय, कारण खरोखरच आपल्यासारखे सिनियर खेळाडू अजूनपर्यंत खेळतात हे पाहून आम्हाला खूप आनंद वाटतो, कारण आपल्यामुळेच आम्ही क्रिकेटची प्रेरणा आम्हाला मिळत असते. या ठिकाणी सन्माननीय श्री दादांचा सन्मान होतोय, त्यांचा सन्मान संदीप सकपाळ यांना आम्ही विनंती करतो की दादांचा सन्मान करायचा. या ठिकाणी गेली कित्येक वर्ष आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अनेक फलंदाजांना चित्तथरारक अशी कामगिरी करून दाखवलेली ते दादांचा या ठिकाणी सन्मान होताना पाहून खरोखरच आपल्याला खूप आनंद वाटतोय. पूर्ण कातवडी संघाचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो की आपण वेळात वेळ करून या स्पर्धेसाठी आलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. अशीच सुंदर अशी खेळी आपण इथून पुढेही करत राहाल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि आता पुढचं समालोचन आपले सर करतील आणि आम्हाला एवढा वेळ बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही सरांचे आभार मानतो. धन्यवाद कल्पेश बंधू. खऱ्या अर्थानं कल्पेश बंधू यांच्यामुळे थोडासा आराम करण्याची संधी आम्हाला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात, ज्या ठिकाणी एसपी कोल्हापूर संघ यावेळेस फलंदाजी करणार आहे. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज विश्वास, नॉन स्ट्रायकर एंडकडे गणेश. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आमिर. पहिलं षटक यावेळेस आमिर. गोलंदाजी माकवती. पहिला चेंडू यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय, पण आमच्याकडे बघतात यासाठी वैड स्वैर दावेने यावेळेस मात्र स्वैर चेंडू हाताळला गेला. अवांतर दावेने धावफलक मात्र सुरू होताना पाहायला मिळते. धावफलकावरती श्री गणेशा झालेला पाहायला मिळेल. आज बरेच ओपन गटातील खेळाडू आज आपल्याला आपला खेळ या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळतील. गोलंदाजी माकवती पुन्हा एकदा आमिर. खोलवर टप्प्याचा या चेंडूला समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफ वरती खेळाडू चेंडू गॅदर करेल, फेक करेल, तदवर मात्र 2 धावा घेण्याची संधी. फलंदाज विश्वासचं मात्र खातं उघडलंय. या 2 धावांनी धावफलकावरती 3 धावा होताना पाहायला मिळतात. आमिर मात्र पहिल्या चेंडूवरती स्वैर चेंडू हाताळल्यानंतर यावेळेस मात्र चांगला गोलंदाजी करतोय. चेंडू सोडलाय. पंच यावेळेस कोणतीही भूमिका घेणार नाहीयेत. बदलत्या आधुनिक टेनिस क्रिकेटनुसार जर आपण शफल होऊन खेळणार तर रिच वाईड अर्थातच दूरवरच्या वाईड वरती आपल्याला चेंडू स्वैर दिला जाईल, ही नोंद घ्यायची आपण. यावेळेस समोरच्या दिशेनं चेंडू उडवलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, त्याने टिपलाय झेल. फलंदाज क्रमांक 1 तंबूच्या आसऱ्याला. डीजे यश मात्र थोडासा आपल्यामधून ब्रेक घेतोय, कारण तो मात्र थोडासा विश्रांतीसाठी गेलाय. ज्या खेळाडून झेल टिपलाय सरफराज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय संग्राम. संग्राम नाव उच्चारताच आम्हाला एक डायलॉग नक्की आठवतोय. हा चेहरा लक्षात ठेव संग्राम. इथं मात्र चेहरा लक्षात ठेवावा लागणार आहे गोलंदाज आमिरचा संग्रामला, कारण त्यानं
मात्र एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला धाडलाय. परंतु मागवती पुन्हा एकदा आमिर सज्ज होत असताना पाहायला मिळेल, कारण 3 चेंडूवरती 3 धावा त्याने खर्ची घातल्यात. इथून मात्र अद्यापही 25 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळी चेंडू कट करण्याचा प्रयत्न असफल. निर्धाव चेंडूची सांगता होताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज चसपडताना एसपी कोल्हापूर संघाचे पाहायला मिळत आहेत. गणेश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर यांकडे आपला पाहायला मिळतोय. विश्वास 2 धावांवरती माघारी परतलाय. कोल्हापूर संघ यावेळेस मात्र अडचणीत सापडलाय, कारण इथून जर विचार केला तर चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 14 धावांची आवश्यकता 25. खूप चांगला खेळ जर केला तर या 25 धावा एका षटकामध्ये बनताना देखील या मैदानावरती आम्ही पाहिल्यात. यावेळेस चेंडू उडवलाय, चेंडू गेलाय लांब 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 लांब, वरचा षटकार 6 धावा. नदमुट्याची नागामधी गे अंबा, सवारी सवारी चौकामधी. थँक्यू डीजे. खूप चांगलं मनोरंजन डीजे यशच्या माध्यमातून 2 दिवस आमचं होताना पाहायला मिळते. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 9 धावा पाहायला मिळत आहेत. षटकारांशी खातं उघडलंय फलंदाज गणेशनं. यावेळेस शॉर्टआर्म जाम करण्याचा प्रयत्न, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये जाऊन पडणार. 1 धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये, 1च धाव मिळेल. 10 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 ची यावेळेस मात्र समाप्ती. डीजे सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी. नदमुट्याची नागामधी गे अंबा, सवारी सवारी चौकामधी गे चौकामधी. सवारी भवानी चौकामधी. अरे वा डीजे. आपण पाहताय खुल्या गटातील उमरोडी चषकातला हा थरार. पहिल्या या सामन्यामध्ये एका बाजूला मीरा भाईंदरचे खेळाडू आहेत, दुसऱ्या बाजूला कोल्हापूर शाहूवाडी तालुक्यातील खेळाडू आहेत. काय जबरदस्त काटेकी टक्कर पाहायला मिळते आहे. इथून मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये एनएसपी रायडर, एका बाजूला मुंबई परिसरातील नालासोपारातील खेळाडू पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला चॅलेंजर अव्यांश चॅलेंजर नालासोपारा, अर्थातच भिवंडी आणि मुंबई असा संगम असणारा एक संघ आपल्याला पाहायला मिळेल. इथं मात्र दुसरं षटक मार्गस्थ असताना पंचांचा इशारा येतो यस लेग बाईटचा. प्रतीक गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय, तर 1 धाव इथं मात्र लेग बाईटच्या स्वरूपात दाखल झाले. जमेची बाजू असणार आहे की डावकुरे हाताचा संग्राम मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा आहेत 11. पहा काय जबरदस्त योग जुळून आलाय स्कोअरबोर्ड वरती. 11 धावा, 1 फलंदाज आणि षटक देखील झालंय 1.1. जबरदस्त संगम. आणि 1 6 देखील आलाय. वाह क्या बात आहे. धावपलकावरती विचार केला तर 11 धावा आहेत. संग्राम मैदानाच्या आतमध्ये आलाय. माऊलीचा तो डायलॉग तुम्हाला आठवत असेल, हा चेहरा लक्षात ठेव. संग्रामला अशी भूमिका करावी लागणार आहे की संग्रामचा चेहरा मात्र लक्षात ठेवणं गरजेचं भासणार आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक. चला घाई करा, इथून अजून आपल्याला 7 सामने खेळवायचे आहेत. अकुट टप्प्याचा चेंडू आडवा बाटने खेळलाय, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. यावेळेस लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आलाय. गणेशने धाव जोराने घेतल्या, अर्थातच 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील. 2 धावांनी धावपळ पुढे मात्र सरकलं गेले. तिसरीचा प्रयत्न, कॉलिंग खराब आहे, परंतु फेकी खराब असल्यामुळे धाव पूर्ण झाली आहे. मेहनतीला नशिबाची साथ. इथं मात्र अतूट संगम पाहायला मिळाला. 3 धावांनी धावपलकावरती 14 धावा. याला म्हणतात चाणाक्ष बुद्धी. आखो आखो में इशारा करते करते चुरा लिया है तुमने 1 रन. धावपलकावरती 14 धावा. आता इथून मात्र 10 चेंडू 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 14 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 14 बॉल्स. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा प्रतीक खूप चांगली गोलंदाजी करतोय. गणेश आलाय स्ट्रायकरकडे, ज्या गणेशने एक षटकार खेचलाय.
यावेळेस चेंडू उडवण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, लॉंग ऑनवरचा क्षेत्ररक्षक चेंडू फेक करेल, तत्वर मात्र 2 धावा. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 16. इथून मात्र 9 चेंडू 12 धावा. प्रतीक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेस मात्र स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक लॉंग लेग कडे येईल, चेंडू आडवेल, तद्वर मात्र मला वाटतं यावेळेस एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकते, 17 धावांवरती जाऊन पोहोचतंय. तर 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका सामन्याकडे पुन्हा घेऊन येऊ शकतो, तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या एसपी कोल्हापूर संघाला. संदीप पिंपळे नावाचा एक या कोल्हापूर संघातील खेळाडू गमावला, अर्थातच त्याचं दुःखद निधन झालं आणि तिथून मात्र त्याच्या नावाने अर्थातच SP11 कोल्हापूर नावानं आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळतोय. संग्राम मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा प्रतीक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना कॉमेंट्री बॉक्स कडून रिव्हर्स अस्त्र उपसला. यावेळेस मात्र डीप वरती खेळाडू आहे, तो चेंडू गॅदर करेपर्यंत 2 धावा तर झाल्या. तिसरीचा प्रयत्न होणार का? तर तिसरीचा प्रयत्न होतोय. इथं पहा 3 धावा, जिथं 1 धाव मिळाल्याची चान्सेस होते. नैसर्गिक अडथळा आहे या मैदानामध्ये. तुम्हाला क्षमतेपेक्षा जास्त रन्स बनवायचे असतील तर धाव घ्यावी लागणार आहे, कारण चेंडू ज्या पद्धतीने ट्रॅव्हल होतो तो ऐन वेळेला क्षेत्ररक्षकाला गुंगारा देतो आणि मात्र धावा वाढण्याची संधी निर्माण होतात. आता पहा धावफलक 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता दाखवते. SP कोल्हापूर एका बाजूला, चॅलेंजर बॉईज मीरा भाईंदर एका बाजूला. पुन्हा एकदा प्रतीक, ओ हो खोलवर टप्प्याचा लोअर फुल टॉस चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. इथं मात्र चेंडू शिल्लक राहिले 6 आणि धावांची आवश्यकता आहे 8. तर यानंतर तयार राहायचे NSP रायडर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. पंच खालीद सय्यद की आपल्याला येणाऱ्या काळात आणखीन सामने खेळवायचे, त्यामुळे एवढा वेळ देऊ नका. नो टीम मीटिंग्स अलाउड इन 3 ओव्हर्स मॅच. 3 षटकांचा सामना आहे आणि इथं 3 षटकांच्या सामन्यामध्ये जर तुम्ही टीम मीटिंग करत असाल तर ते कुठेतरी खेदजनक असणार आहे मैदानात. इथं मात्र सामना लांब करण्यासाठी गोलंदाज आलाय राम. संग्राम आणि गणेश मैदानामध्ये आहेत. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे SP कोल्हापूर संघाला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राम. इथं पहा चेंडू हाताळायचा होता कुर्ल्याला, परंतु पडलाय पारल्याला. स्वैर मारा, अतिरिक्त 1 धाव. धावफलकावरती 21 धावा. हॅलो हॅलो इथं मात्र 4 धावा आल्यात. सामना खूप दूर गेलाय. चौकार आलाय, धावसंख्येला आकार आलाय. चेंडू चेंडू द्या, चेंडू द्या, दुसरा चेंडू द्या पटकन.
तर धावफलकावरती धावांचा विचार केला तर आवश्यकता असतील 3 धावांची. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संग्रामनं चौकार खेळलाय. इथं मात्र सन्मानजनक फटका खेळायच्या नादामध्ये चेंडू हवेमध्ये राहिला होता. मगाशी लेझी क्रिकेट खेळण्याच्या नादामध्ये सामना कुठल्या बाजूने झुकत होता हे आपण पाहिलेलं. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी माकवती येताना आपला पाहायला मिळतोय. गोलंदाज राम महागडा ठरलाय. वाईड 4 आणि मग एकेरी धाव. धावफलकावरती 2 धावांची आवश्यकता असताना चेंडूचा खेळ बाकी आहे तो म्हणजे 4 चेंडूंचा. पुन्हा एकदा वाईड आणि या आणखीन एक्स्ट्रा वाईडच्या धावा. या वाईडच्या धावांनी सामना अवघड केला. विजय झाला एसपी कोल्हापूर संघ. विजय संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं सुद्धा कौतुक. तर विनंती असेल चॅलेंजर बॉईज संघ आपण व्यासपीठावर या आणि आपल्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सन्मान चिन्ह स्वीकारा. तर या सामन्यामध्ये ऐनवेळी मैदानामध्ये आला 4